तर नमस्कार मित्रांनो. फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना 26 जानेवारीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आजचा व्हिडिओ आपण निफ्टीचं ॲनालिसिस करणार आहोत उद्यासाठी. ठीक आहे. कंटिन्युअसली 3 दिवस मार्केट बंद होतं मित्रांनो. ठीक आहे. 3 दिवसापासून मार्केट बंद होतं आणि आता मार्केट उद्या म्हणजे मंगळवारी मार्केट 27 तारखेला 27/1ला मार्केट ओपन होणार आहे. ठीक आहे. आता ह्या मार्केटमध्ये आपण कसा प्लॅन करणार आपण त्या गोष्टी आज डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. त्यासोबत कदाचित थोडं मी तुम्हाला स्टॉक एज जे आहे त्या वेबसाईटवर तुम्हाला सांगतो की नेमकं तिथे तुम्ही बघू शकतात की 21,000 प्लस समथिंग काहीतरी करोडची बाईंग झालेली आहे मित्रांनो. ठीक आहे. पण ती बाईंग ॲक्च्युअली बाईंग म्हणजे ती जी असते ती कॉल बाईंग बाईंग म्हणजे कॉल बाईंग पण असू शकते किंवा पुट बाईंग पण असू शकते. ठीक आहे. या गोष्टी कन्सेप्ट क्लिअर असू देत जा. ठीक आहे. जर तिथे जर ओआय जास्त दिसत असेल तर समजून घ्यायचं की तिथे कॉल पण बाय होऊ शकतो किंवा पुट पण बाय होऊ शकतो. ठीक आहे. हरकत नाही. थोडा ॲडव्हान्स कन्सेप्ट आहे. आपण ती नंतर येणाऱ्या सेशन्समध्ये बघणारच आहोत. पण आजच्या कंडिशनमध्ये आजच्या मार्केट उद्याच्या मार्केटसाठी आपण कसा प्लॅन करणार हे आज आपण बघून घेऊ. ठीक आहे. जर डेली टाइम फ्रेमला तुम्ही जर बघितलं तर डेली टाइम फ्रेमला मार्केट एका ट्रेंड लाईनला मार्केट सपोर्ट करत आहे. ठीक आहे. तर ती ट्रेंड लाईन कशी राहील तुम्हाला एक पिक पॉईंट दिसेल इथं. ठीक आहे. इथूनच मार्केट सस्टेन वर झालं. ठीक आहे. याच एका रेंजमध्ये मार्केट परत आला, गॅप डाऊन झालं आणि तिथून मार्केट परत एकदा अपसाईडला मूव्ह दिलेला आहे. ठीक आहे. तर तो तुम्ही जर पॉईंट हे केला ना तर तुम्ही बघू शकता सेकंडला मार्केट परत एकदा इथून रिव्हर्स झालं, थर्डला परत एकदा इथून रिव्हर्स झालं, म्हणून आपण ही एक कनेक्ट करणार. ठीक आहे. आता ही कनेक्ट झाल्यानंतर मग आपण विचार करणार नेक्स्ट सेशनसाठी. नेक्स्ट सेशनमध्ये बघणार बरं चला इथून परत एकदा मार्केट आहे, चान्सेस की मार्केट कदाचित इथून अपसाईडला जाण्यासाठी रेडी राहील. बरोबर तिथं आलं, तिथून मार्केट अपसाईडला गेलं. आताची कंडिशन अशी आहे की मार्केट परत त्याच लेवलला आलेलं आहे. ठीक आहे. त्याच लेवलला मार्केट रिजेक्शन आणि सस्टेन. ठीक आहे. दोघं गोष्टी करते. एकदा मार्केट अपसाईडला गेलं, सेकंड टाइम अपसाईडला गेलं, थर्ड अपसाईड, फोर्थ अपसाईड, फिफ्थ अपसाईड. ठीक आहे. सिक्स्थ टाइम सुद्धा मार्केट अपसाईडला गेलेलं आहे. ठीक आहे. मग आता ही ट्रेंड लाईन जी आहे ती झालेली आहे तुमची वीक. ठीक आहे. ही ट्रेंड लाईन झाली तुमची वीक. आता प्रॉब्लेम असा आहे की जी 6 टाइम झालेली आहे ती एकदम शार्प अपसाईडला गेलेली आहे कॅन्डल. ठीक आहे. नेक्स्ट डे सुद्धा सस्टेन झालेली आहे आणि नेक्स्ट डेला सुद्धा मार्केट अपसाईडला गेलेलं आहे. ठीक आहे. तुम्ही बघू शकता. आता यामध्ये प्लॅन कसा करणार तर जर उद्याच्या सेशनमध्ये मार्केट ही ट्रेंड लाईन ब्रेक करेल, मित्रांनो लक्षात ठेवा, उद्याच्या सेशनमध्ये मार्केट ही ट्रेंड लाईन जर ब्रेक करेल तर लगेच एंट्री करू नका. ठीक आहे. ही ट्रेंड लाईन जर ब्रेक करेल तर लगेच एंट्री करू नका. ठीक आहे. कारण तुमच्याकडे एक आहे लो. आता येणारी कॅन्डल कदाचित ट्रॅप कॅन्डल म्हणून आपण बघू शकतो. ठीक आहे. ट्रॅप कॅन्डल असू शकते, त्यानुसारच प्लॅन करा. ट्रॅप कॅन्डल जर असेल तर ट्रॅप कॅन्डलला ट्रेड करू नका. ठीक आहे. केला तरी स्कॅल्पिंग. ठीक आहे. स्कॅल्पिंग तर होणारच आहे, ते हरकत नाही. पण जोपर्यंत हा लो निघत नाही, एक 15 मिनिटाची कॅन्डल जोपर्यंत क्लोज होत नाही तोपर्यंत आपण डाऊन साईडचा प्लॅन करणार नाही. ठीक आहे. आता डाऊन साईडचा प्लॅन कुठपर्यंत करणार आपण ते 1 अवरच्या चार्टवर आपण चेक करून घेऊ. ठीक आहे. ही कॅन्डल तुम्हाला पॅनिकनेस दिसतोच आहे. ठीक आहे. कारण आता बघा मार्केटमध्ये काय झालं, वरती तुम्हाला दिसेल एक डबल टॉप तयार झाला. ठीक आहे. डबल टॉप तयार झाला. डबल टॉप नंतर मार्केट आता खालच्या साईडला येतं आहे. ठीक आहे. डबल टॉपमध्ये तुम्ही जर बघितलं तर डबल टॉपमध्ये तुम्हाला ही पण एक ट्रेंड लाईन दिसत होती. ही ट्रेंड लाईन पण मार्केटने ब्रेक केली, ती रिटेस्ट सुद्धा केलेली आहे. त्याच्यानंतर मार्केट अजून डाऊन साईडला गेलेलं आहे. ठीक आहे. आता जर तुम्ही बघितलं तर हा एक चॅनल पॅटर्न पण आहे. ठीक आहे. हा आहे तुमचा चॅनल पॅटर्न, पण तुम्हाला जर एकच मिनिट तुम्हाला दाखवून देतो. ठीक आहे. हा पण तुमचा एक चॅनल पॅटर्न तयार होतो. ठीक आहे. हे जरी नाही कन्सिडर केलं ना तर तुमचा हा एक चॅनल पॅटर्न आहे. जर मार्केटने ट्रेंड लाईनला ब्रेकडाऊन केलं तर मार्केट एक शार्प फॉल देऊ शकतो. ती लेवल लिहून घ्या, 24,700, 24,600. ठीक आहे. 750, 650 आणि 700. ठीक आहे. 650 सुद्धा इम्पॉर्टंट लेवल आहे, 50%ची लेवल आहे. या 3 लेवल मार्केट परत एकदा टेस्ट करू शकतो. ठीक आहे. तुम्हाला दाखवतो कसं. आणि आपला तिथं आहे ऑर्डर ब्लॉक. ठीक आहे. ऑर्डर ब्लॉक. आता ह्या जर ठिकाणी टॅप झालं मार्केट, तुम्हाला हे पण सांगतो 2 फेब्रुवारी. ठीक आहे. 2 फेब्रुवारी मार्केट बघा, 2 फेब्रुवारीचा एक दिवस आधी, 2 फेब्रुवारीचा एक दिवस नंतर. ठीक आहे. म्हणजे 1 फेब्रुवारी, 3 फेब्रुवारी. 1 फेब्रुवारीला मार्केट बजेट आहे, संडे आहे. तर हिस्ट्रीमध्ये फर्स्ट टाइम होतं की मार्केट ओपन राहणार आहे संडेला आणि त्यामध्ये तुमचं आहे बजेट. ठीक आहे. तर ही तुमचं आहे संडेचं सेशन. ठीक आहे. हे तुमचं आहे सोमवारचं सेशन, हे तुमचं आहे मंगळवारचं सेशन. राईट. आता प्रॉब्लेम असा आहे 2 फेब्रुवारी किंवा 3 फेब्रुवारी. ठीक आहे. या 2 दिवसाला किंवा 1 फेब्रुवारी हे तिघं दिवस तुम्हाला इम्पॉर्टंट बघायचे आहेत. 3 दिवस तुम्ही बघा, वॉच करा. 3 दिवसात मार्केट 500 पॉईंटची रॅली देतं का नाही ते तुम्ही एकदा ऑब्झर्व करा. ठीक आहे. मला असं वाटतं की मार्केट आता इथून एक बॉटम तयार करेल. ठीक आहे. 24,700, 650 आणि 600 जर इथे एक बॉटम तयार केला मार्केटने 2 तारखेच्या आधी. ठीक आहे. 1 तारखेच्या आधी, बजेटच्या आधी, तर मार्केटमध्ये एक शार्प अपसाईड रॅली येऊ शकते. साधारण 500, त्याच्यानंतर तुमचे 1000. ठीक आहे. या टाईपची एक रॅली येऊ शकते. बट बघू आता कसं काय पॉसिबल होतं. कारण हे कशावरून बोलतोय, मी ज्या गोष्टी बघतोय सध्या स्टडी करतोय ना त्या गोष्टींवरून मी सांगतोय की 2 फेब्रुवारीच का, मग 2 फेब्रुवारीला असं काहीतरी इथे लेवल तुम्हाला बघायला मिळेल. 2 फेब्रुवारीलाच मार्क करून ठेवलेली. ठीक आहे. 2 फेब्रुवारीला तुम्ही एकदा वॉच करा नेमकं कसं काय पॉसिबल आहे. ठीक आहे. हरकत नाही. ते आपण तो ॲडव्हान्स कन्सेप्ट आहे, ते आपण येणार सेशन्समध्ये ती पण बघणार आहोत. तर जर इन केस याला जर ब्रेकडाऊन करत असेल तर मार्केट एक खाली आहे तुमचा सपोर्ट, त्या सपोर्टला मार्केट जाऊ शकतं. ठीक आहे. आता तो सपोर्ट कसा आहे ते आपण 1 अवर टाइम फ्रेमला चेक करून घेऊ. जर तुम्ही 1 अवर टाइम फ्रेमला आला तर 1 अवर टाइम फ्रेमला आपण बघू. 1 अवर टाइम फ्रेमला बघा इथं पण तेच आहे. जोपर्यंत आता जर इन केस इथं एक कॅन्डल बनवली आणि इथून रिजेक्शन झालं आणि परत जर इथं एक रिटेस्ट कॅन्डल बनते जी तुमची राहणार आहे, जर समजा
तुम्हाला सांगतो, ठीक आहे. मार्केट ओपन झालं फ्लॅट, मार्केट आलं, मार्केटने ते कॅन्डल बनवली, ठीक आहे. आणि ही वीक आहे त्याची, ठीक आहे. यांचा एसेल खाऊन घेतला मार्केट, हरकत नाही. आता जर इन केस नेक्स्ट कॅन्डल जी आहे ना तुमची 15 मिनिटची वरती वीक आहे आणि खाली जर बॉडी असेल ना, तर ही तुमची निगेटिव्ह प्राइस ॲक्शन झाली, ठीक आहे. तर तुम्ही इथं बिंदास 15 मिनिटाचा टाइम फ्रेमवर बिंदास ट्रेड घेऊ शकता 24,700 पर्यंत, ठीक आहे. बिंदास मार्केट खाली जाणार आहे, तुम्हाला मी सांगतो. आता तुम्हाला सांगतो मी कशावरून सांगतोय बघा. तुम्ही जर इथं आलात ना, हे बघा आता मार्केट या ठिकाणी, ठीक आहे. तर तुम्ही ही लेवल एकदा मार्क करा, याचा लो, ठीक आहे. मार्केट आता इथे जर तुम्ही मार्केट ऑलरेडी आता ही लेवल टेस्ट होऊन गेलेली, म्हणून ही लेवल टेस्ट व्हायची राहिलेली आहे. मग तुम्ही जर इथं ड्रॉ केलं ना, तर तुम्हाला ही लेवल टेस्ट होताना आता नवीन कदाचित भेटू शकते बघा. आलं. आता ही लेवल जर टेस्ट झाली आणि मार्केट याला ब्रेकडाऊन करत असेल, तर मार्केटमध्ये हमखास खालची रॅली येणार आहे. आता रॅली कुठपर्यंत येईल ते तुम्हाला एकदा मी सांगून देतो. आता बघा, रॅली जर बघितली तर तुमचा हा आहे एक ऑर्डर ब्लॉक, ठीक आहे. याला मी करतो राईटला डायरेक्ट एक्सटेंड, ठीक आहे. हा आहे तुमचा ऑर्डर ब्लॉक. जर इन केस, ठीक आहे, जर इन केस मार्केटने, आता तुम्हाला मी तर क्लिअर गोष्टी करून देतो. जर इन केस मार्केटने 25,023 ची लेवल खालच्या साईडला ब्रेक केली, ठीक आहे. आणि परत जर 25,050, ठीक आहे, 25,050 ची लेवल जर टेस्ट केली, रिटेस्ट केली, तर मार्केट अजून एक डाऊन साईड प्लॅन होऊ शकतं, ठीक आहे. आता अग्रेसिव्हली डाऊन साईड कधी जायचंय, 24,900 ची लेवल, ठीक आहे. 24,900 ला ओआय पण चेक करा. ओआय जर नसेल, सपोर्ट नसेल, तर मार्केट हमखास हमखास 24,600 650 24,600 ही लेवल टेस्ट करेल, ही झोन टेस्ट करेल, ठीक आहे. काही ना काही जरी असेल मार्केट इथंपर्यंत येईल आणि कदाचित 2 तारखेला मार्केट ह्याच ठिकाणाहून, असं वाटतं मला, याच ठिकाणाहून मार्केट कदाचित अपसाईडला जाऊ शकतं. आता न्यूज बेस्ड काम आहे, न्यूज जर चांगल्या आल्या, आता युरोपियन देश आपली मदर डील करणार आहे इंडियासोबत, ठीक आहे. टॅरिफ कमी केलेला आहे, आता फक्त 25% टॅरिफ आहे, ठीक आहे. ट्रम्पने कॅनडावर 100% टॅरिफ म्हणजे लावणार आहेत असं म्हटलेले. कधी ते जर चायनासोबत ट्रेड डील करतील तेव्हा, ठीक आहे. तर कॅनडाला तिथं तुम्हाला 100% टॅरिफ दिसणार आहे. आपल्यावर 25% आहे. आणि युरोप, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही 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 न्यूज आपल्यासाठी पॉझिटिव्ह आहे. युरोपियन देश आहे तो आपल्यासोबत मदर डील करण्यास रेडी आहे, ठीक आहे. त्यांच्या राष्ट्रपतीने त्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत, ठीक आहे. तर हे आपला प्राइस ॲक्शन असणार आहे मित्रांनो, मला मी क्लिअर सांगून देतो. जर इन केस मार्केट इथं फ्लॅट ओपन होतंय, डाऊन साईडला येते, रिटेस्ट करते, तर मार्केटमध्ये ही एक सेलिंग येऊ शकते, ठीक आहे. आता अपसाईडचा प्लॅन आपण करून घेऊ. बघा मार्केटमध्ये हा एक झोन तयार होऊन गेलेला आता, ठीक आहे. हा एक झोन तयार होऊन गेलेला आहे. हा झोनमध्ये जर इन केस याच झोनमध्ये उद्याचं सेशन मार्केटने कन्सॉलिडेट केलं, ठीक आहे, कन्सॉलिडेट केलं, तर मार्केट इथं होल्ड करतंय. मग आपण समजू शकतो की हा तुमचा एक बेस तयार होऊन जाईल. आता जर हा बेस सस्टेन जर मार्केट करेल 2 तारखेच्या आधी, ठीक आहे, 2 फेब्रुवारीच्या आधी सस्टेन जर करेल, तर मार्केट अपसाईडला जाण्यासाठी ह्याच ठिकाणाहून बुलिश होऊ शकतं. मग ती लेवल असते तुमची 25,400चा झोन, ठीक आहे. 25,400च्या वरती गेलं तर तुम्ही फुल्ली बुलिश होऊ शकतात, ठीक आहे. फुल्लीपेक्षा तुम्ही बुलिश होऊ शकतात, ठीक आहे. आणि 26,000च्या वर तर तुम्ही चांगल्या पद्धतीचं बुलिश मार्केट आपल्याला बघायला मिळू शकतं. आता जर तुम्ही बघितलं तर वरून पण एक ट्रेंड लाईन येते. ट्रेंड लाईन तुम्ही जर ती ड्रॉ केली, ती पण ड्रॉ करूनच ठेवा मित्रांनो, तुम्हाला सांगतो ती पण ड्रॉच करून ठेवा. कारण ती सुद्धा आपल्याला, ही आहे ट्रेंड लाईन, ठीक आहे. ती सुद्धा आपल्याला इम्पॉर्टंट राहणार आहे. ही आहे तुमची ट्रेंड लाईन. आता अपसाईडला प्लॅन मी जर सांगतो तुम्हाला, अपसाईडला ना हळूहळू जाईल मार्केट, खूप हळूहळू जाईल, ठीक आहे. याला जर इन केस ब्रेक करते, इथं येऊन जर तुम्हाला एक कॅन्डल तयार करते, तर इथून मार्केट एक परत अपसाईडला जाण्यासाठी रेडी राहील. पण 25,400 पासून परत एकदा मार्केट रिव्हर्सल होऊ शकतं, ठीक आहे. या ठिकाणी जर जर जोपर्यंत मार्केट 25,000ची लेवल सस्टेन करते, तोपर्यंत मार्केट अजून तरी थोडंफार पॅनिकनेस आहेच मार्केटमध्ये ऑलरेडी, ठीक आहे. पण 25,000ची लेवल ब्रेक करणार जोपर्यंत करणार नाही, तोपर्यंत मार्केटमध्ये अजून एक सेल ऑफ येऊ शकत नाही. आणि आला तर 24,600 ही लेवल लक्षात ठेवा, ठीक आहे, हरकत नाही. हे आपलं निफ्टीचं प्रेडिक्शन होतं. आपण मोस्ट ऑफ निफ्टीचंच प्रेडिक्शन करतो, ठीक आहे. आता 15 मिनिटवर मी सांगून देतो मी तुम्हाला एकदा, ठीक आहे. हां, 15 मिनिटवर पण सेम कंडिशनच आहे, ठीक आहे. मार्केटमध्ये एक ट्रेंड लाईन आहे, जिचा मार्केट कंटिन्यूअस, आता तुम्हाला ही ट्रेंड लाईन सांगितली मी 1 अवरची, ठीक आहे. 1 अवरची ट्रेंड लाईन किंवा 1 डेची ट्रेंड लाईन जी आहे, त्यामध्ये मार्केट कंटिन्यूअस 6 टाइम्स सपोर्ट घेऊन येत आहे, ठीक आहे. ही जर ब्रेक होईल तर मार्केट ऑलरेडी ही वीक आहे, ऑलरेडी खाली मार्केट जाण्यासाठी सस्टेन होऊ शकतं. पण वरच्या साईडला सुद्धा मार्केटने ही ट्रेंड लाईन, ही जी ट्रेंड लाईन आहे 15 मिनिटची किंवा 1 अवरची, ही पण 1 अवरचीच आहे. ही ट्रेंड लाईन जर मार्केट ऑलरेडी ही पण भरपूरदा टेस्ट झालेली, ही पण आली, तर मार्केटमध्ये इथून एक बुलिश रॅली येऊ शकते, ठीक आहे. तर या पद्धतीचं आपलं निफ्टीचं ॲनालिसिस आहे. जर आवडलं तर कमेंट करा. बजेटचा एक व्हिडिओ टाकलेला आहे, सिंपल टाकलेला आहे, तो बजेटचा आपण व्हिडिओ नक्की बघा. आणि बजेटवर तुम्हाला काय कमेंट द्यायची असेल ते तुम्ही नक्कीच कमेंट द्या, ठीक आहे. आणि हां, तुम्हाला एक सांगायचं राहिलं, गोल्ड, ठीक आहे, गोल्ड आणि सिल्वर, ठीक आहे. हे दोन ॲसेट्स, ठीक आहे. हे दोन ॲसेट्स अजून कदाचित आपल्याला वर रॅली करताना बघायला मिळू शकतं, ठीक आहे. आजची गोल्डची प्राईस चालू आहे तुमची 1,56,037 तुम्हाला वरती चार्टमध्ये दिसत असेल, ठीक आहे. आणि जर तुम्ही बघितलं तुम्हाला मी ते बी दाखवून देतो, ठीक आहे. सिल्वरची जर रॅली बघितली तर सिल्वर सुद्धा चांगल्या पद्धतीची रॅली करते. अरे वाह! बघा लेवल्स पण, अरे बघा मित्रांनो, ह्या लेवल्स आहेत, ठीक आहे. हे आहेत लेवल्स. आता बघा मार्केटमध्ये कशी रॅली आलेली आहे. अरे बापरे बाप!
ठीक आहे, हरकत नाही. तर ही पण एक तुमची ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेते. ठीक आहे, याला ब्रेकआउट केलं तर मार्केट अजून एक अपसाईडला जाण्यासाठी तयार आहे 5120. ठीक आहे, ही लेवल परत एकदा मार्केट टेस्ट करू शकतं. आणि जर तुम्ही बघितलं, एक मिनटं, सिल्वर, तर सिल्वरमध्ये पण एक चांगला, ठीक आहे, हां, ठीक आहे, 3,35,000 ही इंडियन प्राईस आहे. ठीक आहे, 3,35,000 आता करंटली मार्केटमध्ये सिल्वरची प्राईस चालू आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये बी जर हा झोन जर ब्रेक केला तर परत एकदा मार्केट सस्टेन वरच्या साईडला करू शकतं. ठीक आहे, परत मग 3,50,000ची एक लेवल आहे जी टेस्ट होणार. ठीक आहे, चलो हरकत नाही. हे आहे तुमचं गोल्डचं पण ॲनालिसिस देऊन दिलं थोडंफार. ठीक आहे, मला जेवढं जेवढं सांगायचं होतं तेवढं सांगून टाकलं मी. आता याच्यात पण एक गोष्ट सांगून देतो, ETF. ठीक आहे, ETF आता मागच्या सेशनमध्ये, मागच्या 2 सेशनमध्ये सिल्वरचं ETF आणि गोल्डचं ETF. ठीक आहे, गोल्ड नाही पण सिल्वरचं ETF 20%. ठीक आहे, आधी 20च्या आत 20, 18, 17, 12, 15 हे इतके पर्सेंट तुटलेलं होतं सिल्वर. ठीक आहे, इतकं त्याचे ETF तुटलेले होते, पण आता परत एकदा रिकवर होताना दिसते. आता तुम्हाला एक सांगतो, जर ETF मध्ये प्लॅन करायचा असेल तर ETF मध्ये पण सुद्धा तुम्ही प्लॅन करू शकता. कधी? जोपर्यंत आता ही लेवल टेस्ट होत नाही. ठीक आहे, जर इन केस मार्केट आलं खाली, ठीक आहे, मार्केट आलं खाली तर तुम्ही एक छोटी बाईंग चालू करू शकता. ठीक आहे, अजून जर खाली असेल तर तुम्ही थोडी अग्रेसिव्हली बाईंग घेऊ शकता. ठीक आहे, जर मार्केट इथं आलं तर तुम्ही 25% तुमचं कॅपिटल असेल. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडं पैसे लावत चाला. ठीक आहे, 100% कधी लावायचे तुम्हाला सांगतो. ठीक आहे, 3,08,000 वर जर आलं मार्केट तरी तर तुम्ही 50% बाईंग करा. ठीक आहे, आणि जर मार्केटमध्ये शक्य तर नाही वाटत ते मला, ठीक आहे, ते मला ती गोष्ट शक्य नाही आहे, पण जर इनकेस शक्य झाली तर ती मार्केट आहे तुमचं 2,90,000. ठीक आहे, तर इथं आलं तर तुम्ही 100% क्वांटिटी बाय करून तुम्ही होल्ड करू शकता सिल्वर. ठीक आहे, हरकत नाही. आजचं आपलं प्रेडिक्शन होतं फक्त निफ्टीचं, त्यामध्ये आपण थोडंफार गोल्डचं करून घेतलेलं आहे. तर बघू एनालिसिस कसे आहेत, तर तर बघू कसं काय होतं ते, हरकत नाही. तर ज्या लेवल्स दिल्या आहेत त्या आपण फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी दिल्या आहेत. आपण त्या कुठल्याही बाईंग आणि सेलिंग आपण रिकमेंड करत नाही. तर भेटूया 1 तारखेचा बजेटमधला व्हिडिओ तो आपण नक्की अपलोड केला, तो सुद्धा बघा. सेक्टर रोटेशन चेक करा कसं काय ते आणि त्यानुसार प्लॅन करा. थँक्यू.